आता आईनं सुक्याची मटण कडे घेतली. हा 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 कसलं भारी. हलू का हलवलं शकत त्यांना बघायला मिळणार नाही. बघा कसलं भारी. नळी बघा नळी बघा नळी बघा केवढी मोठी आहे. आज लय दिवसात आपल्या घरी काय बनलंय बघा. मटण बोकडाचं मटण बनलंय. लय दिवस झालं आम्ही सगळं फक्त हॉटेलमध्येच खातोय. आई म्हणली आता एकदा घरात तरी बनवून बघूया. लय दिवस झालं माझ्या हातचं मटण खाऊन मलाच लय दिवस झाले ती आणि तुम्हाला पण लय दिवस झाले ती. रोज आमच्या हॉटेलमधलं खातेच आम्ही. सेम तसं असतंय पण एक स्वतःच्या हातची चव म्हणलं तर ती जरा वेगळीच असते. मग त्यामुळे मी आता हॉटेलवरनं घरी आलोय पळत पळत. तिचा फोन आलता की घरात मटण बनवलंय म्हणून. मी म्हटलं इथं पण बनवलंय की. म्हणली नाही आज घरातलं खा नंतर रोज हॉटेलमधलं हायच. तर इथं मागं तुम्हाला दिसतं का कढईमध्ये सुक्क मटण आहे आणि इथं रस्सा. म्हणजे मी यायच्यात आज तुम्हाला रेसिपी बघायला नाही मिळणार. फक्त आज मटण बघायला मिळणार आहे बनवलेलं. ते तुम्हाला दाखवतो बघा. ही मटणाचं कालवण केलंय कसलं भारी. आता उकळी फुटायची अजून याला मस्त पैकी घरगुती. आपल्या हॉटेलमध्ये पण सेम असंच जेवण असतंय. फक्त ती तिथं आई बनवत नाही. आईच्या रेसिपीनुसार बनतं आणि हिथं आईनं स्वतः बनवलेलं आहे. सुक्क दाखव घे घे इकडे गरम आहे का लय. हा इथं आता आईनं सुक्याची मटण कडे घेतली. हा 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 कसलं भारी. हलू का हलवलं शकत त्यांना बघायला मिळणार नाही. बघा कसलं भारी. नळी बघा नळी बघा नळी बघा केवढी मोठी आहे. एवढी मोठी नळी. एवढं भारी मटण केलंय. हे बघा तोंडाला पाणी सुटले माझ्या. आता काय खरं नाही. कधी एकदा कॅमेरा बंद करतोय खातोय असं झालंय. नाही जाऊ दे. आणि मिठाचं मटण इथं मिठाचं मटण काढलंय म्हणजे आळणी मटण. मिठाचं मटण आम्हाला जेवताना थोडं थोडं सगळ्यांना असतंय. ती आहे बघा. याला मोकळी फुटली बघा आता लगेच. म्हणजे जेवण आपलं तयार झालंय. इकडे बघा आईच्या हातचे भाकऱ्या पण तयार आहेत. सगळं टोपलं भरून भाकऱ्या तयार केलेल्या. पप्पांना मी हॉटेलवरच ठेवलंय. मी आता इथनं जेवून जाणार तिकडं आणि त्याच्यानंतर ना मग पप्पा इकडं माघारी जेवायला येणार. इकडं तर येईन कांदा चिरायचं काम चालू आहे. इकडं थोडा कांदा चिरून ठेवलाय. इकडं कोथिंबीर पण ठेवलाय निवडून. हे सगळं बाकीचा सगळा कारभार. आता जरा वेळानं आम्ही जेवणार आहे. जेवलं की मग तुम्हाला दाखवतो. हा हे बघा. हा ह्यात पण नळी टाकले का पायाच पिसायच्यात. ओके माणसांना असलं बघायला लय आवडत. अजून एकदा दाखवतो तुम्हाला सुक्क मटण. इथं हाय कसं दिसते बघा एकदम भारी. आता फ्लॅश मध्ये जरा त्याचा कलर जरा डाऊन झालाय पण एकदम खतरनाक आहे रे. ही मिठाचं ही रस्सा इकडं कांदा इकडं ज्वारीची भाकरी. हा हा घरगुती. आहे वाडावाडीचा कार्यक्रम. आई मला मटणाची मला एक नळी दिल्या आणि इकडं बहिड्याला पण बघा एवढी मोठी नळी. कसला खर्च झालाय बघा. आता मगाशी जत वरनं आलाय. जतला पोस्टिंग झालंय. आता तो पुरवठा निरीक्षण अधिकारी झालाय. त्यामुळे त्याला घरी आलेल्या नळीचा मान दिलाय त्याला मोठ्या नळीचा. आणि इकडं माझा आता ताट भरायला लागले आहे मटणानं. इकडं तांबडा रस्सा. तांबडा रस्सा म्हणायचं नाही. तांबडा कोल्हापुरी असतोय. आमचा वेगळा असतो घरगुती रस्सा. तिखटाचा रस्सा. ह्या रस्स्याला जी मजा आहे ती दुसऱ्या कशाला मजा नाही. आणि तीच मजा आपल्या हॉटेलवर तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे हॉटेलवर तुम्ही नक्की जेवा. या असंच जेवण तुम्हाला मिळणार. रस्सा चांगला उकळायला लागलाय. इकडं वहिनी आजीला वाढायला लागल्या जेवाय. इकडे भाकरी इकडे रस्सा इकडे मीठ. ए पोरे जेवलीस का. हा मोबाईल बघून पोट भरलं. भरलं का मोबाईल बघून पोट. तर हे आलं माझं ताट. ताट आलेलं आहे. आता मी जेवतो मस्त पैकी. जेवतो आता. ताट दिसत नाही राहू दे असं हलव सगळं. आता हे आपला युट्यूबचा ब्लॉग आहे. दाखव नळी. आता नळी खातो. नळी बघा. लय भारी झाले. बैठा चला. एक नंबर. 2 महिन्यातून खातोय आता पहिल्यांदा घरच. सारखं हॉटेल मधलंच खाते आम्ही. लय भारी झालंय. ठेव.
तर अशा पद्धतीनं लय दिवसातनं घरचं म्हणजे रोज हॉटेलमधलं जेवतोय, हॉटेलमध्ये पण आपल्या घरच्या चवीसारखंच तुम्हाला चव मिळणार आहे. पण जे घरातलं असतं ते घरातलं असतं. बाहेर आल्यानंतर ना तुम्हाला ही चव मिळणार आहे. घरातलं मी 2 महिन्यानंतर आमच्या घरात मटण शिजलंय आणि ही मटण आम्ही आता खायला लागलोय भैया मी. आता परत आई पप्पा नंतर सगळीच खातेली. हे बघा माझं ताट. तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता तुम्हाला रोज व्हिडिओ येणार आहे ती 1-2 दिवसात तर येणारच आहेत 100%. बाय बाय.